काय तुम्ही कधी आपल्या पात्रामध्ये मक्याचे दाणे टाकून ही रुचकर अशी रेसिपी बनवली आहे का? नसेलच बनवली, चला काय करायचं ते सांगते. पण त्याआधी आपल्या घरगुती भोजन या पेजला फॉलो करा आणि रील आता सेव्ह करून ठेवा. चला सुरुवात करूया. काय करायचं आपल्याला, सर्वप्रथम 1 वाटी मक्याचे दाणे घ्यायचे आहेत. तर हे स्वीट कॉर्नवाली जी मका असते ना, त्याचे दाणे घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि हे वाटून घ्यायचं. यामध्ये अजिबात जरासुद्धा पाणी न वापरता आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता ही वाटून घेतलेली मका लगेच एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या, जसे की हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, थोडंसं लाल तिखट घालायचं, हळद घालायची, त्याचसोबत गरम मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायचं आणि हे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तर यामध्ये आपण जरासुद्धा सोडा वापरणार नाही. पहा, या मक्यामध्ये आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर थोडे मक्याचे दाणे यामध्ये घालायचे. आता लगेचच गॅसवरती आपले पॅन गरम करायला ठेवायचा आणि त्याच्या सर्व साच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल, तूप किंवा बटर काहीही वापरू शकता. आता हे तयार केलेलं मक्याचं जे मिश्रण आहे ते सर्व साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. मध्यम गॅसवरती हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. यावरती झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती आप्पे भाजून घेऊया. 3 ते 4 मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचं आहे आणि पहा, आप्पे छान असे फुगलेले आहेत. यामध्ये जरासुद्धा सोडा वापरलेला नाही, तरी पण आपले आप्पे मस्त असे फुगतात. वरून थोडंसं तेल सोडायचं आणि हे आप्पे पलटवून घ्यायचे. पहा, खालच्या बाजूने आप्पे अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. आता याची दुसरी बाजूसुद्धा आपण अशीच मस्त खमंग अशी भाजून घेऊया. मध्यम गॅसवरती आप्पे भाजून घ्यायचे, जेणेकरून ते आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातात. पहा, इथे आपण दोन्ही बाजूने आप्पे अगदी छान असे भाजून घेतलेले आहेत. अतिशय झटपट असे आपले स्वीटकॉर्नचे आप्पे इथे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा. लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. गरमागरम असे हे मक्याचे आप्पे खायला खूप मस्त लागतात. पहा, आप्पे अगदी आतमधून जाळीदार असे झालेले आहेत, आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत. तुम्ही सुद्धा रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चलो बाय बाय.